अहिल्यानगर शहरातील तपोवन रोड ओंकारेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह तसेच शिवलीला अमृत पारायण सोहळा संपन्न झालाय। उपूजनीय पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठ तो ऐसा नाही कवळ काही काल्याचे या अभंगावर विवेचन करताना आपण सर्व अतिशय भाग्यवान आहोत। कारण जो काला वैकुंठात नाही, जो काला स्वर्गलोकात नाही, देवदुर्लभ असणारा काला आपल्याला साधू संतांच्या कृपेने श्री गुरु भास्करगिरी बाबांच्या कृपेने आज सेवन करण्यासाठी मिळत आहे। हा काला म्हणजेच जीवनाची पूर्णता। तसेच काल्याचे प्रकार सांगत असताना 3 प्रकार सांगितले। दही भाताचा काला, हरिनामाचा खिचडी काला, जीव शिव ऐक्य काला। हा काला फक्त त्रैलोक्यात वारकरी संप्रदायातच सेवन करायला मिळतो असे हरिभक्त परायण संदीप महाराज खोसे महाराजांनी सांगितले। तपोवन रोड ओंकारेश्वर महादेव मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताह व शिवलीलामृत पारायण सोहळ्यांची सांगता झाली आहे। भक्त संदीप महाराज खोसे यांच्या काल्याच्या कीर्तनामध्ये यावेळी मनपा माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर, रवींद्र आजबे, अविनाश बाचल, गजानन बाचल, सुभाष कासार, प्रसाद नाईक, बंडू राऊत, सचिन चन्ने, नितीन चन्ने, सुनील शेलार, नितीन शेलार, दत्तात्रय वळे, विशाल व्यवहारे, विलास गुंड आदींसह उपस्थित होते। पुढे बोलताना संदीप महाराज खोसे महाराज म्हणाले की संप्रदाय हा अनादी आहे, वेदबोधित आहे, ज्याचा अंगीकार ईश्वराने केलाय व ज्याचे फल अत्यंतिक दुःखाची निवृत्ती व परमानंद सुखाची प्राप्ती म्हणजे मोक्ष आहे। अशा वारकरी संप्रदायातच हा काला सेवन करायला मिळतो। हा काला सेवन करण्याकरता सद्गुरू तुकोबाराय आम्ही परत जन्माला येऊ असे म्हणतात। कारण तुकोबारायांचा असणारा वैकुंठ लोक त्यात हा काला सेवन करता येत नाही। तसेच काला खाण्याची पद्धत एकमेकाला देऊ मुखी म्हणजेच काला वितरण करून खायचा असतो। दुसऱ्याचा हिरावून खाणे याला दृष्कुष्टी म्हणतात। आपलंच आपुल खाणं याला प्रकृती म्हणतात व आपलं सर्वांसमवेत खाणं याला संस्कृती म्हणतात। आणि खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदाय हे संस्कृती जपली। एकीकडे भौतिक साधनाचा आलेख उंचवत असताना दुसरीकडे माणूस मात्र आपल्या जीवनातील समाधान हरून बसलेला आहे। याला कारण म्हणजे चुकीची संगत, चुकीचे विचार व चुकीचे आहार। शरीराचे रोग बरे करण्याकरता डॉक्टर आहे, पण मनाला झालेल्या वेदना व क्लेश, अपसातील द्वेष याची निवृत्ती करण्याकरता एक चांगला विचाराची गरज असते। ते विचार कीर्तन, प्रवचन, सत्संग यातून मिळत असतात। सध्या मुलीची संख्या फार कमी होत चालली आहे। त्यासाठी बापाचं व मुलीचं आई वडिलावर असणारे विशेष प्रेम सांगत असताना उपस्थित जनसमुदायाच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले। चला वळू बाई वैसू जेऊ एके ठाई म्हणजेच स्वैर असणारे इंद्रिय त्याचे नियम करून भगवत प्राप्तीकडे लावले। तसेच एके ठाई सर्वांनी वर्ण, भाषा, जाती, द्वेष, वेश सर्व विसरून एकत्र यावे। देश, मनुष्य, जात सकळ सभवता भजन शीळ या न्यायाने प्रत्येक माणूस हा देवच असतो। फक्त अंतःकरणातील विकार संपूर्ण काढून टाकावे ते ज्ञान या कार्यात प्राप्त होतं। सामान्य माणूस सज्ज म्हणावं, सज्जन माणूस सक्रिय व्हावं, सक्रिय माणूस संघटित व्हावा व अशा संघटित माणसाकडून काला वितरण व्हावा व समाजातील द्वेष भावना संपूर्ण समाजाला आनंदित व्हावं ही खरी काल्याची पूर्णता असे ते म्हणाले। खऱ्या अर्थाने हा सप्ताह व विचार समाजापर्यंत पोहोचल्याचे समाधान सर्व वर्गातून दिसून येत होते, अशी भावना मनपा माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांनी व्यक्त केली आहे। पलीकडचं लक्ष्मीनगर आहे, त्याच्यानंतर पंचवटी आहे, हे सगळे आपले भक्त मंडळी आहेत ना। आपण तिथं काले करतो सगळ्या ठिकाणी, हे सगळे एकत्र येऊन आपण नगर शहर महोत्सव असा करायचा। जसं तुमच्या वडिलाच्या पुण्यतिथीला ढोक महाराज नागपूरवरून शाबासकी दिली, तशी महाराष्ट्रातील आळंदी पंढरपूरवरून आपल्याला शाबासकी भेटेल। हे सगळं तुमच्या जोरावर करायचं आपल्याला, ते चालू करायचं आपल्याला दादाच्या म्हणण्याप्रमाणे। आणि दुसरं, जी मला जी रक्कम देऊ केली तुम्हाला माहित नाही, 5 दिवस थांबल्यामुळे मला 51,000 रुपये दिले त्यांनी, पण मी ती 51,000 रुपये अख्खे यांना देऊन टाकले। कशासाठी? वर्षभर आपल्याला इथं कीर्तन करायचे। आता पहिले त्याची सुरुवात शिवरात्रीपासून आहे। ते कसं करायचं काय म्हणजे प्रत्येक पाळणीत आपल्याला कीर्तन महोत्सव चालू झाला पाहिजे। टाळ्या वाजवा। आणि दुसरं म्हणजे सगळ्या मंडळी, त्या सगळ्या मंडळाचे गुणगान गाण्याबरोबर मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। यांची 5 दिवस जी सेवा झाली, खरंच मोठे माणसं आहे ते सगळे, मनाने मोठे। कुठंतरी एक आधार असतो, दादाचा एक आधार होता आणि तो अभ्यास नाही केला का, त्याच्यामुळे आपली सगळ्यांची जबाबदारी की जे समाजात चांगलं काम करते त्यांचं कौतुक करणं हे आपलं कर्तव्य असं मी मानतो। आणि याच धर्तीवर आपण या सगळ्यांचा सन्मान करतोय। ज्यांचं आज कीर्तन रूपी प्रवचन झालं असं संदीप महाराज खोसे, त्यांचे चिरंजीव ऋषी महाराज खोसे हे अतिशय म्हणजे
काय म्हणते त्याला, कदाचित तुम्हाला किती कल्पना आहे नाही मला माहित नाही, पण जे खरेच ज्ञानी विज्ञानी सगळे लोक आहेत त्यापैकी हे महाराज मंडळ आहे. त्यांच्या म्हणजे इथं आज विचारलं आपण तर समजा बरेच इथं लोक आहेत, इथं कोणाच्या घरात टीव्ही नाहीये, टीव्ही नाही असा कोणी माणूस आहे का? हात वर करा बरं. आणि ज्यांच्याकडे आहे असे नाही करा. माझ्याकडे आहे ना 2-2, 3-3, पण तुम्हाला सांगतो त्यांच्या घरात अजून टीव्हीच नाही. म्हणजे जी समजा धर्माची अध्यात्माची जी पूजा करणं अर्चा करणं किंवा समाजासाठी ज्ञान देणं याच्यासाठी लय मोठा त्याग लागत होता. ते त्याग करणारे मंडळी आपल्या महाराज हे आपल्यात आहेत, आपल्या भागात आहेत. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं की हा भाग हळूहळू असं मध्यंतरी नंदनगरला कीर्तन होतं, कीर्तनात मी 2 मिनिटं बोललो, बोलता बोलता विषय निघला होता. ते आमचे पहिलवान शिवाजीराव चव्हाण ती नाहीच कार्यक्रमात, पण त्यांनी मला सांगितलं, कारण की त्यांना मी अध्यात्मातलं नॉलेज आहे पवार काका, तर त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती की आपला जो भाग आहे नंदनगर जो परिसर आहे हा येणाऱ्या काळात ऋषी महाराज खोसे यांच्या नावाने ओळखला जाणार आहे. मी त्यांना विचारलं की असा काय विषय शिवभाऊ, तर ते म्हणले की जिथं चांगले चांगले महाराज कीर्तन प्रवचन किंवा काही करू शकत नाही, म्हणजे असं आनंदीचे ठिकाण, तिथं हे अतिशय कमी वयात तिथं कीर्तन करतात आणि नुसतं कीर्तन करीत नाही. कसं आहे, येड्यांसमोर बोलणं किती बी सोपं आहे, पण विद्वानासमोर बोलत ते काय यार याचं काय काम नाही, अशा ठिकाणी ते कीर्तन करते. आणि एवढं त्याग आहे त्यांच्या घरात सगळं. आता मी तर तुम्हाला सांगितलं त्यांच्या वहिनी आमच्या त्यांचं ते पूजा पाठ हे सगळं मी पाहून मी तर 100% सांगतो, मी तुम्हाला जरी मी काय असं नसेल पण मी तुम्हाला लोकांना गुरुस्थानी मानतो, कारण की ज्याचं काम चांगलं आहे ना त्याच्यामुळे तुम्हाला माझं मत अशी माझी इच्छा आहे की आपल्या मुलांना किंवा आपल्या कुटुंबियांना किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांना प्रेरणा देण्यासाठी जीवनपट माहीत पाहिजे. जसं आपण एखाद्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण जीवनपट उभा केला, तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनपट उभा केल्यानंतर आयुष्यात काहीच शिकायची गरज राहणार नाही असं मला वाटतं. तसंच आपण जे समाजात चांगलं काम करते त्यांचं आपण जर अनुकरण केलं तर चांगलं होईल असं मला वाटतं. आणि याच्यातच एक गोष्ट अशी आहे की आता मी 5 दिवस कीर्तनामध्ये आजचा दिवस मी विचारला आजचा मेनू काय आहे, तर आजचा मेनू कळाला की ज्यांनी त्यांनी आपापला घेऊन आले. पण मी अमोलच्या आमचा मित्र त्याशी बोलत होतो की म्हणलं मागच्या वर्षीचं काय केलं, तर ते म्हणले मागच्या वर्षी 5000 भाकरी जमा झाल्या 5. तर तुमच्या महिलांसाठी काय आहे. आता मी याच्यातून बोध काय घेतला ते तुम्हाला सांगतो, म्हणजे माझ्या फायद्याचं गणित सांगतो तुम्हाला की सप्ताह करायचा आहे. मागच्या वेळेस मी वडिलांचं पुण्यस्मरण होतं त्याच्यावर मी सप्ताह केला, खर्च झाला, हरकत नाही, ती माझी इच्छा होती, कुटुंबियांची इच्छा होती केला. पण संदीप महाराज म्हणले की काय नाही, आता हे जे सप्ताह केला ना हा आपल्याला दरवर्षीच करायचा. आता ते बोलून गेले, मी बी त्यांना काय म्हणलं काही करून आपण घेऊ सप्ताह, काय अडचण नाही. पण जेव्हा ते बजेट बघितलं ना तर मग थोडा अंगावर काटा सगळ्यांचाच येतो. म्हणजे मी काय पैशाला माणूस नाही, जरी तुम्हाला वाटत असलं गाडीत फिरतो आणि करतो की मी काय पालिकेत जाऊन पैसे खात नाही, त्याच्यावर मला काय पैसे माझ्याकडे माझे पैसे कोणते हेच उद्योगातले धंद्यातले कुठे तरी मी आता नाद आहे मला हे सगळं करायचं म्हणून करतो. आणि सगळ्यात मेन म्हणजे राजकारणाचे जे माणसं असतात ना राजकारण करणार लोक ते त्यांचा राजकारणाचा स्वार्थ असतो, त्या स्वार्थातून तो परमार्थ बघत असतो. तसं आपलं राजकारण बी जरा काय अडचण नाही, पण परमार्थाकडे जाणारी माणसं पाहिजे. त्याचा मार्ग कोणता का असावा. तर याच्यावर माझं म्हणणं की महाराजांनी ज्यावेळेस मला सांगितलं की हे असं करण्याची संधी, महाराज म्हणले की ह्यावेळेस तुम्ही आपण काय करू हे सगळं लोकवर्गणीतून करू, तर मी त्यांना या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना जाहीरपणे सांगतो की नगर शहर किंवा हे आपले अहिल्यानगर जिल्हा, ह्या नगर जिल्ह्यात सगळ्यात मोठा सप्ताह आपण येणाऱ्या याच्यात घेणार आहेत. फक्त जसं योगदान तुम्ही मंडळी जर 5000 भाकरी मी करायला दिले तसं योगदान तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा द्यायचं.
कारण की कसं आहे माहिती का, हे इथं आल्यानंतर मला कळलं ना कसं चालायचं. आमच्या डोक्यात गेली असते कसं ऍडजस्टमेंट कशा करायची. मग एक दिवसाची ते ऍडजस्टमेंट इथं झालेली आहे. संदीप महाराज म्हणले अजून काही आपण दानशूर लोक बघू, त्यांच्या मार्फत आपण सप्ताहाचं आयोजन करू आणि येणाऱ्या काळात. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.